इराण युद्धाचे परिणाम आजही जाणवत आहेत। त्याचं कारण असं आहे की रत्नागिरी शहराचा विचार केला तर आपण जे उभे आहोत त्या पेट्रोल पंपावर उभे आहोत, त्याच्या मागच्या आपण वाहनांच्या लागलेल्या रांगा पाहतोय आणि ही गर्दी आता वारंवार दिसायला लागलेली आहे। गेल्या काही दिवसाचा विचार केला तर पेट्रोल पंपावरती बऱ्याच ठिकाणी पेट्रोल संपल्याचे बोर्ड असतात, त्यात काही ठिकाणी ह्या प्रकारची अशी गर्दी असते। याचं कारण विचारलं तर अशी का होते तर मिळालेल्या माहितीप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साधारणपणे 100 पेट्रोल पंप आहेत, पण तिथे डिझेल मिळतं, पेट्रोल मिळतं, स्पीड पेट्रोल मिळतं, पण कंपन्यांकडून जे येणारा पुरवठा होतोय ना त्याच्यामध्ये कपात केली जाते। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला, हजारवाडीला 1 आणि मिरजला 2 डेपो आहेत, तिथून रत्नागिरी जिल्ह्याला पेट्रोल आणि डिझेल येतं। मग त्यामुळे ते 20 ते 30% मागणीच्या प्रमाणात येत नसल्यामुळे ही अडचण आता निर्माण झालेली आहे। मग आता ती का झाली तर दरवर्षी मे मध्ये रत्नागिरी शहरात जिल्ह्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात आणि मे महिन्यातला पेट्रोलचा किंवा डिझेलचा साठा किती प्रमाणात संपलेला असतो त्या प्रमाणात 10-20% दरवर्षी वाढवून दिला जातो। पण यंदा परिस्थिती उलटी आहे। मुळातला जो मागणीचा पेट्रोल डिझेलची मागणी आहे ना, ती मूळ मागणीमध्येच कपात केली जाते। हिंदुस्थान पेट्रोल असेल, भारत पेट्रोल असेल, ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, तेल कंपन्या, ह्या कंपन्यांकडून रत्नागिरी जिल्ह्याला म्हणा किंवा महाराष्ट्राला एकंदरीत आता हा इंधनाचा पुरवठा कमी होतोय। त्यामुळे वाढत्या उष्मामध्ये सुद्धा लोकांना अशा प्रकारे रांगेत उभं राहावं लागतंय। टू व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, मर्यादितच गाडीत भरून घ्यावं लागतं पेट्रोल। त्यामुळे पेट्रोलचा साठा करून ठेवणं सुद्धा शक्य नसतं, त्यामुळे त्यांना वारंवार पेट्रोल पंपावर यावं लागतं। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर तात्काळ त्यांनी आपला निर्णय घेतला, त्यांनी इलेक्ट्रिक गाडीचा वापर करायला सुरुवात केली। रत्नागिरी जिल्ह्यातले सुद्धा जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हाधिकारी प्रशासनातले काही गाड्या आहेत, जिल्हा परिषदेच्या प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत, पोलीस विभागाच्या काही गाड्या आहेत। जिल्हाधिकाऱ्याचा विचार केला तर साधारणपणे 10-12 गाड्यांना दरमहा 2.5 ते 2,000 ते 2,500 डिझेल पेट्रोल लागतं। तशी तीच परिस्थिती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची आहे। पोलीस विभागाला तर त्याच्यापेक्षा अधिक पेट्रोल डिझेल लागतं। मग एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यातल्या डिझेल पेट्रोलचा विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये ते लागतं। त्यात दुसरी अशी अडचण एक निर्माण झाली की जी मच्छीमारी संस्थांना जे पेट्रोलचा डिझेलचा पुरवठा व्हायचा तो आता होतोय, पण तो वाढीव दराने होतोय। त्यामुळे त्यांना तिथे सोसायटी मार्फत येणारे डिझेल ते घेत नाही आहेत, तर ते डिझेल पंपावरती येऊन घेऊ लागलेत। त्यामुळे तो एक साठा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागलाय। त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा असं रांगेत उभं राहून, उन्हात तानात उभं राहून, आपला वेळ खर्ची करून या ठिकाणी आता पेट्रोल डिझेल भरायला यावं लागतंय। एकंदरीतच काय, इराण युद्धाचा परिणाम, तेल कंपन्यांनी केलेली कपात, यामुळे रत्नागिरी शहरातल्या या पेट्रोल पंपावरती अशा रांगा या वारंवार आता दिसायला लागल्यात। आता आपण आहोत अद्वैत पेट्रोल पंपावरती माळ नाक्याला, ही रांग जवळजवळ हॉटेल वेग पर्यंत गेलेली आहे। वरनं उष्मा अतिशय तापलेला आहे, लोकांना दुहेरी हाल सोसावे लागतात। एका बाजूला रांगेत उभं राहावं लागतंय, वाढत्या उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय आणि पुन्हा पेट्रोल खरेदी करायला यावं लागतंय। एकंदरीत विचार केला तर रत्नागिरीकरांना मात्र पेट्रोल डिझेलच्या बाबतीत त्यांचे सध्या तरी हाल होत आहेत, एवढं मात्र नक्की। टाइम डिले करता किशोर मोरस, यश मयेकर, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।